नमस्कार मुली, कशात मस्त आहात ना? मस्त असंच काही कार्यक्रमानिमित्त गावी आलो होतो आणि आता होळीचं शिमग्याचं सीझन आहे, त्यामुळे होळी आज चौथी होळी होती. तो वाडीतल्या मुलांबरोबर जायचा एक चान्स भेटला. थोडासा खूप वर्षाच्या नंतर एक अनुभव घ्यायला भेटला. जवळजवळ 5 ते 6-7 वर्ष झाली असतील मुंबई पुण्यामध्ये जर जॉब लागल्यापासून, तर कधी होळीला कधी येण्याचा प्रसंगच आला नाही. आज आलो तर त्यामध्ये थोडेसे व्हिडिओ कॅप्चर केलेत मुलांबरोबर, म्हणजे सगळ्या भावांबरोबर, सगळ्या वाडीतल्या मित्रांबरोबर थोडासा 2-3 म्हणजे असे थोडासा टाईम स्पेंड करायला लागला. ते थोडंसं व्हिडिओ कॅप्चर केलं. जे कोकणातलं सुख आहे ना, ते कोकणात आल्याच्या नंतर समजतं, बोलतात ना, ते खरं आहे. पण कारण की काय, जे मुंबई पुण्याला राहणारे लोक त्यांना तेवढा टाईम कधीच देता येत नाही की बाबा आपण म्हणजे सगळेच फंक्शन अटेंड करू, सगळ्याच गोष्टी कोकणातल्या अटेंड करू, असं नाही होत. कारण की जॉब हा सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. सण हे ते पण इम्पॉर्टंट आहे, पण काय होतं थोडंसं मजबुरी असं नाही, कोणी येत नाही. पण जेव्हा जेव्हा येणार आणि कोकणातला मुंबई पुणेकर चाकरमानी जेव्हा कोकणात येणार, ते त्याचा आनंद हा तो नक्कीच घेणार. ह्या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडासा तुम्ही पण जे कोण कोकणातले असतील तर त्यांना तर नक्कीच त्यांना आवडेल. पण जे कोकणाच्या बाहेरचे आहेत, ते जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांना पण समजेल की कोकणामध्ये कशी होळी लागते. म्हणजे होळी हे 5 दिवस म्हणजे 10 दिवस कंटिन्यू छोटी होळी लागते. मोठी होळी लागते तो वेगळा प्रकार. हे छोटी होळी लावतात, हे कोकणातली. म्हणजे त्यानंतर थोडं आरोळी देणं, त्यानंतर कोकणातला एक फटाका आहे, म्हणजे तो एक रानटी एक वस्तू असते, म्हणजे त्याला दिंडा बोलतात. तो वाजवल्याच्या नंतर तो आवाज येतो, तो एक आनंद एक लहान असताना ना तो वेगळाच असतो. तो हा आनंद हा कोकणातच भेटतो. बाकी अदरवाईज तुम्ही कुठच्याही सिटीमध्ये गेलात किंवा कोणत्याही राज्यामध्ये गेलात, हा कधीच तुम्हाला दिसणार नाही. बस झाला. काय बोंबसायचं ते पण विसरलेलं. हाय कुणाकडं? मी माझा ठेवलायचं, माझा आहे तो गप, माझा आहे. एक दिंडा मला वाजवायचा आहे. भाजला असेल काय? दादा त्या ब्लॉगरला बघितलं का, ते शंकासूर वगैरे सगळे कार्यक्रम तुम्हाला फटाका वाजवला जातो. तर आता माझ्या हातामध्ये होतो, मी गरम थोडंसं तो ओला असतो, ओला झाडाचा असतो, तो गरम केल्याच्या नंतर तो असा वाजवला जातो एका दगडावरती. आणि हा त्याचा कोकणात एक प्रथा आहे. होळी लावून झाल्याच्या नंतर कधी जी राख असते ती थोडेसे अतरंग आहेत, ते असे करतात की स्वतः पकडून त्यांना बांधून लावतात. आता बघा, जसं ते आता स्वतः लावलं नाही, पण त्यांनी दुसऱ्याला लावायचं. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का.